नमस्कार, मी भारती श्रेयस किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवतोय आलू पराठा। त्यासाठी लागणारे साहित्य बघू। घेतले बटाटे इथे उकडून साल काढून घेतले। फोडणीसाठी कढीपत्ता घेतलाय, मोहरी, आलं लसूण मिरची पेस्ट, बटर, बेसन घेतले 4 चमचे, हळद, मीठ आणि मोहरी। इथं 2 वाटी गव्हाचं पीठ घेतले आपण। आपण अगोदर पीठ मळून घेऊ आणि चाळून घेतले। नाश्त्याच्या चमच्याने 4 चमचे बेसन टाकू, चवीनुसार मीठ टाकू। त्याला टेस्ट छान येण्यासाठी आपण त्यात उकडून साल काढून घेतलेला बटाटा असा छान किसून टाकू। पराठे एकदम छान असे चवीला होतात। हे छान असं किसूनच टाकायचं बटाटा पिठामध्ये, म्हणजे आपल्याला लाटताना व्यवस्थित लाटता येते। इथं मी 2 बटाटे टाकते। बटाटे छोटे आहेत त्यामुळे मी 2 टाकते। मोठे बटाटे असतील तर एकच बटाटा टाका। हे आपण छान असं किसून घेऊ। हे बघा, आपण गव्हाच्या पिठामध्ये छान असा बटाटा किसून घेतलाय। आता आपण हे पिठाला चोळून घेऊ। हे बघा, तेल घेतले। नाश्त्याच्या चमच्याने आपण 1 चमचा तेल टाकू पिठात आणि हे सगळीकडे आपण असं छान असं मिक्स करून घेऊ। आता थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ घट्टसर असा गोळा मळून घेऊ। त्याचा आपण घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा। पिठामध्ये आपण 1 चिमटभर असं हळद टाकली। हे बघा, आपलं एकदम पिठाचा असा घट्टसर असा आपण गोळा मळून घेतलाय। थोडंसं तेल लावून घेऊ। हे बघा, ह्या गोळ्याला आपण तेल लावून घेतले। हा गोळा आपण 10 मिनिटं असा झाकून ठेवू। आलू पराठ्यासाठी लागणारी भाजी तयार करून घेऊ। हे बघा, हे आपण उकडून घेतलेले बटाटे असे छान असे कुस्करून घेऊ। हे बघा, गॅस आपण चालू केलाय। नाश्त्याच्या चमच्याने 3 चमचे तेल टाकले। त्यामध्ये आता आपण अर्धा चमचा मोहरी टाकू। मोहरी आपली छान तडतडली। त्यामध्ये आपण थोडेसे जिरे टाकू, कढीपत्ता आपला छान तडतडलाय। त्यामध्ये आपण आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकू। अशा पद्धतीने तुम्ही फोडणी देऊन आलू पराठ्याची भाजी बनवली तर एकदम टेस्टी असा पराठा होतो। आलं लसूणची पेस्ट आपली छान अशी परतून झाली। आपण त्यात अर्धा चमचा हळद टाकतोय। हे बघा, आपला मसाला छान असा परतलाय। त्यामध्ये आपण कुस्करून घेतलेला बटाटा टाकू। छान असं मिक्स करून घेऊ। त्यामध्ये टाकू आपण चवीनुसार मीठ,
छान असं आपण परतून घेऊ. त्यामध्ये आता थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकू. त्यावरती आपण 1-2 मिनिटं झाकण ठेवू. 1-2 मिनिटासाठी वाफ देऊ. मुलांच्या टिफिनसाठी पटकन होणार आहे हे पराठा. ज्यावेळी आपण पीठ मळतोय त्यावेळेस नक्की बटाटा त्यात किसून टाका. बटाटा किसून टाकला की आपल्या पराठ्याला एकदम छान अशी चव येते. त्यावरती टाकू आपण चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर पण आपण छान अशी मिक्स करून घेऊ. हे बघा आपल्या भाजीचा किती छान असा वास येतोय. आलू पराठ्यासाठी लागणारी भाजी तयार आहे. आपण आता गॅस बंद करून घेऊ. हे बघा आपलं पीठ 10 मिनिटं झाले. पीठ पण आपलं छान असं भिजलंय. आता आपण आलू पराठा लाटून घेऊ. हे बघा मी असा एकदम छोटासा गोळा घेतलाय. आपली भाजी पण तयार आहे. तर भाजी पण आपण थंड करून घेतली. हे बघा हे असे छान अशी त्याची पारी करून घेऊ आपण. त्यामध्ये हे आपण बटाट्याची भाजी केलेली ती भाजी भरून घेऊ. हे असं अंगठ्याने दाबायचं. त्याचा छान असा आपण गोळा करून घेऊ. हे बघा आपला छान असा गोळा झालाय. आपण हे आता लाटून घेऊ. हे बघा आपण पीठ लावून घेतले. हे छान असं आपण लाटून घ्यायचं. आपण तवा गरम व्हायला ठेवलाय. हे बघा असा छान आपण पराठा लाटून घेतलाय. हे बघा आपला तवा पण छान असं तापलाय. थोडंसं आपण बटर लावून घेऊ तव्याला. बटरने आपल्या आलू पराठ्याला छान अशी टेस्ट येते. तुम्हाला बटर जर आवडत नसेल तर तेल तुम्ही वापरू शकता. तेल किंवा तूप तुम्ही वापरू शकता. हे बघा आपण हे पलटून घेऊ. दोन्ही साईडने आपण छान असा भाजून घेऊ. हे बघा हा पराठा आपला भाजून झालाय. हा काढून घेऊ. हे बघा छान असा आपला पराठा फुगलाय. अशा पद्धतीने आपण सगळे पराठे बनवून घेऊ. हे बघा किती छान असे एकदम मऊसूत असे आपले आलू पराठे तयार आहेत.
असे नक्की तुम्ही पण ट्राय करा. हे टोमॅटो सॉस किंवा दह्यासोबत तुम्ही खाऊ शकताय. हे बघा किती छान असं आपले आलू पराठे तयार आहेत. नक्की ट्राय करा.